मित्रांनो, आज मी तुम्हाला एक स्विंग ट्रेडिंगचा सेटअप शिकवणार आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही स्टॉक्समध्ये बाईंग किंवा शॉर्ट्सच्या अपॉर्च्युनिटीज फाइंड करू शकता. आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये चांगली प्रॅक्टिस केली, रिस्क रिवॉर्ड फॉलो केला, तर तुम्ही त्याच्या मदतीने चांगल्या पद्धतीनं स्विंग ट्रेडिंग करू शकता. पुढे जाण्याआधी जर या व्हिडिओला 500 लाईक आले तर या स्विंग्स ट्रेडिंगचा जो आपला सेटअप आहे याचं फ्री स्क्रीनर पण मी नंतर तुमचं या डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन कमेंटमध्ये अपडेट करेल. मी आता इथे आपल्या ट्रेडिंग व्ह्यूच्या प्लॅटफॉर्मवर आलेलो आहे. आपल्याला स्विंग ट्रेडिंग करायची, त्याच्यामुळे आपण 3 मिनिट, 5 मिनिट, 15 मिनिट सारखी छोटी टाइम फ्रेम वापरणार नाही आहेत. आपल्याला कमीत कमी 1 आवर, 4 आवर किंवा डेली टाइम फ्रेमची कॅन्डल वापरावी लागणार आहे. ठीक आहे. सो आता जसं की तुम्ही इथं बघू शकता, मी 1 आवरची टाइम फ्रेम इथे वापरतोय. मी आता सध्या टाटा मोटर्सचा चार्ट घेतलाय आणि हा आपला जुलै 2024चा चार्ट आहे. या ठिकाणी मी दोन इंडिकेटरचा वापर करणार आहे. एक तर MACD आणि दुसरा EMA. MACD मध्ये जर मी आलो तर जे डिफॉल्ट सेटिंग आहेत 12, 26, 9 EMA मी या जशाच्या तशा ठेवलेल्या आहे. दुसरं एक इंडिकेटर ॲड केले ज्याला आपण म्हणतो एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज EMI. तर EMA ची सेटिंग मी काय केली आहे 26 पिरियड. 26 का? तर तुम्हाला आठवत असेल MACD मध्ये जी स्लो लेंथ आहे ती 26 आहे. सो सेम स्लो लेंथचा EMA मी इथे घेतलाय. ओके. आता माझी बायची कंडिशन काय असणार आहे? माझा MACD मध्ये बुलिश क्रॉसओव्हर झालेला पाहिजे, ही माझी पहिली कंडिशन असेल. आणि माझी जी कॅन्डल आहे आवरली टाइम फ्रेमची ती माझ्या 26 EMAच्या वर क्लोज झालेली हवी. सो आता इथे तुम्ही बघू शकता की ही कॅन्डल आपली 26 EMAच्या वर क्लोज झाली. माझा MACDचा पण बुलिश क्रॉसओव्हर झालेला आहे. आता यानंतर तुम्हाला जो एंट्री घ्यायची असते ही कॅन्डल क्लोज होताना किंवा नेक्स्ट कॅन्डलच्या ओपनला आपली एंट्री जनरेट होते इथे. आता प्रत्येक ट्रेडला एंट्री घेतलीच पाहिजे असं नाही आहे. तुम्ही तो ट्रेड घेताना स्टॉप लॉस जो आहे आपला तो एंट्री कॅन्डलच्या किंवा सिग्नल कॅन्डलच्या लोच्या खाली राहतो इथे. तर एवढा स्टॉप लॉस घेणं तुम्हाला शक्य आहे का हे तुम्ही बघितलं पाहिजे. जर स्टॉप लॉस मोठा असेल तर तुम्ही तुमची पोझिशन साईज छोटी करू शकता किंवा नाही तर मग तुम्ही ट्रेडला अवॉइड करू शकता. तर या ठिकाणी पहा माझी एंट्री झाली, माझा स्टॉप लॉस इथे खाली आला आणि त्या पद्धतीनं आता मी जर इथे लॉंग पोझिशन इनिशिएट केली असते तर मला साधारणपणे पहा 1:1.2च्या रिस्क रिवॉर्डने मार्केटने एक चांगला मोमेंटम दिलाय. इथे माझा MACDचा बुलिश क्रॉसओव्हर झालेला आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी ऑलरेडी माझी जी कॅन्डल आहे ही 26 EMAच्या वर होती. तर मग माझी एंट्री कुठे जनरेट होईल? एक 2 मिनटं वेळ घ्या, विचार करा आणि मला सांगा. इथे 26 EMAच्या वर माझी कॅन्डल क्लोज झाली आहे. तर इथे माझी एंट्री लगेच जनरेट होईल की या ठिकाणी MACDचा बुलिश क्रॉसओव्हर पण झाल्यानंतर या 2 नंबरच्या ठिकाणी एंट्री जनरेट होईल. तर आपला रूल काय आहे? MACDचा बुलिश क्रॉसओव्हर पण पाहिजे आणि 26 EMAच्या वर पण पाहिजे. तर आपली या सेकंड कॅन्डलला कन्फर्मेशन झालंय. ठीक आहे. आपण पुढे आलो. यानंतर पुन्हा इथे आपलं पहा 26 EMAच्या खाली मार्केट आलंय, वर क्रॉस केलंय. आपलं कन्फर्मेशन कुठे झालंय पहा या कॅन्डलला. आता या कॅन्डलला जर मी ट्रेड घेतला असता तर काय झालं असतं? या ठिकाणी जर मी ट्रेड घेतला असता तर मार्केटनी माझा ऑलमोस्ट स्टॉप लॉस ट्रिगर केला असता. इथे ट्रेडमध्ये मला लॉस झाला असता. तर मी तुम्हाला मित्रांनो असं दाखवतच नाही की माझी स्ट्रॅटेजी 100% ॲक्युरेट आहे किंवा याच्यात लॉसच होत नाही. मी तुम्हाला सर्व ट्रेड दाखवू राहिलोय. ठीक आहे. सो जसं आता या ठिकाणी आपण बघितलं, इथे आपली एंट्री कन्फर्म झाली. या कॅन्डलला आपली एंट्री कन्फर्म झाली. मार्केटने कन्सॉलिडेट केलं आणि नंतर खाली येऊन या कॅन्डलच्या लोच्या जवळपासचा माझा SL ट्रिगर केला. आता तुम्ही म्हणताल सर मग फक्त 26 EMA वापरला असतं तर मला इथे एक ट्रेड लवकर मिळाला असता आणि कदाचित त्याच्यात प्रॉफिटही झालं असतं. पण तुम्ही थोडंसं पुढं आले तर इथे काय होतंय पहा.
इथे 26 EMAचा क्रॉस ओव्हर झाला. तुम्ही फक्त 26 EMAवर जर ट्रेड घेतला असता तर इथे तुमचं SL लागलाच असतं, कारण MACD तर आपला क्रॉस ओव्हर झालेलाच नाही आहे. तर ही गोष्ट लक्षात घ्या की ट्रेड लवकर मिळण्याऐवजी ते चांगल्या पद्धतीनं मिळणे, एक्स्ट्रा कन्फर्मेशन सोबत मिळणे कधीही चांगलं असतं, जेणेकरून माझे स्टॉप लॉसेस कमी लागतील किंवा फॉल्स ट्रेड माझे कमी होतील. ठीक आहे, आपण अजून एक दोन उदाहरणं बघूयात. इथे पुढे पहा, इथं माझा MACDचा क्रॉस ओव्हर झाला होता इथे. आता जर मी इथेच फक्त एंट्री घेतली असती तर लगेच पुढच्या 2 कॅन्डलमध्ये माझा स्टॉप लॉस ट्रिगर झाला असता. पण मी फिल्टर ॲड केलेलं आहे की MACD तर बुलिश पाहिजे, पण 26 EMAच्या वरही क्लोज झाला पाहिजे. तर माझी एंट्री कॅन्डल झाली ही. मी या कॅन्डलच्या खाली लोला SL लावला आणि तिथून पहा मला एक खूप मोठी रॅली भेटली. आता तुम्ही पाहिजे तर फिक्स रिस्क रिवॉर्डवर काम करू शकता किंवा स्टॉप लॉसला ट्रेल करू शकता. ज्यावेळेस 26 EMAला कॅन्डल टच होईल त्यावेळेस एक्झिट करू शकता. MACDचा क्रॉस ओव्हर होईल त्यावेळेस एक्झिट करू शकता. सो इथे एंट्रीची आपण एक सिस्टम बघतो. एक्झिट तुम्ही तुमच्या रिस्क रिवॉर्डनुसार किंवा रिस्क ॲपेटाईटनुसार ठरवू शकता. ठीक आहे, हे झालं लॉंग एंट्रीचं. आता सेम शॉर्ट एंट्री ज्यांना कोणाला ऑप्शन्समध्ये ट्रेड करायचं किंवा जे फ्युचर्समध्ये हेज करू शकतात त्या लोकांसाठी आता मी शॉर्टची एंट्री पण दाखवतोय. की इथे पहा, माझा शॉर्ट कधी जनरेट होतोय, ज्यावेळेस 26 EMAच्या खाली माझी कॅन्डल क्लोज होणार आहे आणि माझा MACD मध्ये पण बिअरिश क्रॉसओव्हर झालेला असेल, म्हणजे MACDची लाईन सिग्नल लाईनच्या खाली असेल, त्यावेळेस माझा शॉर्टचा सिग्नल त्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये जनरेट होतो. आता इथेच सिग्नल जनरेट झाला आहे, माझा स्टॉप लॉस याच्या थोडासा वर असेल आणि तिथून पहा मला एक खूप मोठी डिप मला ऑलरेडी मिळाली आहे. ठीक आहे, सेम आता अजून पुढे जाऊ, पाहू कुठे काय झालं. इथे आपला बायचा सिग्नल जनरेट झाला, एक छोटीशी रॅली मिळाली. सेलचा सिग्नल जनरेट झाला, आपल्याला एक छोटीशी डिप मिळाली. पुन्हा बायचा सिग्नल जनरेट झाला, आपला एक छोटीशी रॅली मिळाली. सो मार्केट कंडिशन्सवर डिपेंड आहे मित्रांनो, की मार्केट जर तुमचं ट्रेंडिंग आहे, ठीक आहे, ट्रेंडिंग मार्केट असेल तर तुम्हाला मोठ्या मोठ्या मुवमेंट्स मिळतील. आता इथे खूप मोठी कॅन्डल बनली आहे, जवळपास 100 पॉईंट्सची ही कॅन्डल बनली आहे. तर एवढ्या मोठ्या कॅन्डलवर मग ट्रेड करण्यात फारसा उपयोग नाही आहे, कारण मग इथे आपला स्टॉप लॉस खूप मोठा होऊन जातो. तर अशा ठिकाणी तुम्ही ट्रेड अवॉइड केला तरी पण चालेल. ठीक आहे, आता इथे पहा, इथे माझा 26 EMAच्या खाली क्रॉस पण झाला आहे. इथे MACD पण बिअरिश, एक शॉर्टचा ट्रेड माझा इथे तयार झाला आहे. मित्रांनो, मी पुन्हा सांगतोय की तुम्ही कॅशमध्ये शॉर्ट ट्रेड कॅरी करू शकत नाही. तुम्ही जर शॉर्टमध्ये ट्रेड केला आणि तो कवर नाही केला तर तुम्हाला पेनल्टी बसते. ठीक आहे, सो हे आठवणीने लक्षात घ्या की शॉर्टचे ट्रेड जर करायचे तर तुम्हाला फ्युचर किंवा ऑप्शनमध्ये करावे लागतात आणि त्यामध्ये रिस्क खूप जास्त असते. सो तुमचं रिस्क ॲपेटाईट असेल, तुम्हाला ऑप्शन फ्युचर्सची हेजिंगची प्रॉपर माहिती असेल तरच शॉर्टचे ट्रेड इथे इनिशिएट करा, नाही तर अवॉइड करा. ठीक आहे, इथे पहा तुम्हाला खूप मोठा शॉर्ट रॅली मिळाली आहे. तर मी पुन्हा एकदा थोडक्यात माझे दोन्ही रूल्स समराईज करतोय. सर्वात पहिले तर आपण आवरली, 4 आवर्स किंवा डेली अशी मोठी टाईम फ्रेम वापरणार आहे. हा सेटअप आपला स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंगसाठी आहे. यामध्ये आपण 2 इंडिकेटर्स वापरतो, एक MACD, दुसरा EMA. MACDची सेटिंग आपली डिफॉल्ट आहे. EMAचा आपण जी लेंथ घेणार आहे ती 26 पिरियडची घेणार आहे. माझा बुलिश सिग्नल कधी तयार होतो, ज्यावेळेस माझा MACD मध्ये बुलिश क्रॉसओव्हर झाला आहे. शक्यतो तो झिरो लाईनच्या खाली असेल तर अजून जास्त चांगलं. आणि सोबतच माझी जी कॅन्डल आहे आवरली किंवा डेलीची, ती 26 EMAच्या वर क्लोज करते. ज्यावेळेस दोन्ही कंडिशन्स असतील मी त्याच वेळेस ट्रेड घेण्याचा विचार करणार आहे. ट्रेड घेताना मला माझी रिस्क पण बघायची आहे, त्यानुसार पोझिशन साईज ॲडजस्ट करायची आहे. ज्या कॅन्डलला तुम्ही एंट्री घेताय किंवा जिथे तुम्हाला सिग्नल मिळाला त्या कॅन्डलचा लो हा तुमचा स्टॉप लॉस असणार आहे. मला सेलची एंट्री कधी जनरेट होते, ज्यावेळेस
कॅन्डल आपली 26 EMAच्या खाली क्लोज होईल आणि MACDमध्ये बिअरिश क्रॉसओव्हर झालेला असेल, त्यावेळेस आपली सेलची किंवा शॉर्टची एंट्री जनरेट होते. ठीक आहे. जर तुम्हाला काही गोष्टी समजल्या नसतील, काही डाऊट असतील, तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की विचारा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि पुन्हा आठवण करून देतो की या व्हिडिओवर 500 लाईक आणि 50 सबस्क्राईब आले की या स्ट्रॅटजीचं एक ऑटोमेटेड स्क्रीनर पण मी कमेंट आणि डिस्क्रिप्शनमध्ये अपडेट करणार आहे. तर पुन्हा एकदा अशा माहितीपूर्ण व्हिडिओसोबत लवकरच भेटूयात. तोपर्यंतसाठी नमस्कार. जय महाराष्ट्र.